नवसाला देव माझा भला, 9-3 कवळा देव जगा वेगळा, चौकलिंग मोहन माया त्याच्या गळा, काशीलिंग बिरेश्वराचा खेळ सारा, नवल्या गारुड्याचा करू धावा, काशीलिंग बिरदेवाचा महालिंगराय सिद्धाचा वरदान माझ्या शिरावर, प्रबोधन ऐका तुम्ही कृपा करून. तर सर्व भक्तांना माझा जय काशीलिंग बिरदेव. तर आज दरबार भरलाय कर्नाटक राज्याला रविवार दिवसाला. तर आज बोलायच्या विषयाला सांगायचं जर झालं तर आज अनेक भक्त माझ्याकडे अडचण घेऊन येतात, मार्गदर्शन मागतात. देवा माझ्या पोरग्याचं लग्न होऊन झालंय, देवा माझं अंग दुखालंय, देवा माझं धंदा पाणी मंदिर चालू आहे, देवा मला सुख समृद्धी मिळणार, देवा माझ्या घरात वाद व्हालाय, असं नाना अनेक अडचणी नाना दुःख घेऊन आज या भगवंताच्या मठाला सकाळच्या सायंकाळ वक्तापर्यंत लोक येत असतात. पण त्यांच्या पाठीमागं काहीतरी स्वार्थच आहे. तुम्ही देवाला यालाय, कामाला कसं जाताय, काहीतरी पगार मिळते म्हणून जाताय. तुम्ही देवाला काय आलाय, काहीतरी माझं लग्न होऊ दे, मला मूलबाळ होऊ दे, माझं धंदा पाणी चांगलं होऊ दे, असं हे मनात तुम्ही गच्च धरून यालायसा. हे आपल्या बुद्धीला पटत नाही, परमार्थात कुठं शास्त्रात कुठं चालत नाही. तुम्ही जर भगवंताची वारी करणार असाल, भगवंतासाठी जर येणार असाल, तर या 84 लक्ष योनीतून भगवंतानं आपल्याला मानव जन्म घातलाय आणि या मानवालाच भगवंतानं बुद्धी रूप दिलंय. त्यामुळे भगवंताच्या मठाला तुम्ही यायचं आहे. सुख समाधान हे तुम्हाला मिळणारच आहे. भगवंत जर तुम्हाला नेहमी जरी मागितला तर भगवंत तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात जे काय स्वार्थ, जे काय दडलंय ते काय घेऊन येऊ नका. भगवंतासाठी येताना तुम्हाला आल्यावर तर किती समाधान वाटतंय. भगवंताची आंबील काय मिळतंय, ही ज्या आंबिलीत गोडी आहे, ज्या आरतीत जे समाधान आहे, जे स्वर्ग सुख आहे, जणू काय गोकुळ आहे, ते घेण्यासाठी तुम्ही मठात या. त्याबरोबर तुमचा अर्ज होणार आहे, त्या अर्जाबरोबर तुमची कामं होणार आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला मार्ग मिळणार आहे. पण मनात एक हेवा ठेवा की बाबा या जन्माला आलोय तर हे भंडाऱ्याचा 14 विद्याचा भंडारा भगवान शंकर महादेवांचा आहे. तो भंडारा लावून आपण या भगवंताच्या भक्तीत एकरूप व्हायचं आहे. कारण या भगवंतानं आपल्याला मनुष्यरूपी देह दिलाय, तर आपलं आद्य कर्तव्य म्हणून भक्ती करायचं आहे. काहीतरी मिळावं म्हणून भक्ती करायचं नाही. आपलं कर्तव्य आपण देवाला मानलं पाहिजे, वाड वडिलाला पूजलं पाहिजे, कुलस्वामीला गेलं पाहिजे. म्हणून जर आपलं कर्तव्य म्हणून जर भक्ती मार्ग केला तर खऱ्या अर्थाने तुमचा परमार्थ होणार आहे. तुम्ही विचार करा, भगवंताशिवाय ही दुनिया चालणार नाही. अनेक शोध लागले पण भगवंताचा शोध घावलाय का कुणाला? वैज्ञानिक दृष्ट्या किती काय काय झाले, उन्नती झाले, पण हे भगवंताचा न्याय निवड असा आहे. माणसं मेलेली जगवता कोणाला आले का? ही भगवंताची निर्गुण निराकार ताकद आहे. तू जसं भावला आहे तसं प्रत्येक साधू संतांनी व्यक्त केले. त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला पण जसं भावतोय तसं तुम्ही व्यक्त व्हा आणि देवाला भजा पूजा गुरुमार्ग धरा, देवाच्या नामस्मरणात दंगवा. 72,000 नाडीला हृदयाच्या धडाडीला, 72,000 नाडीला हृदयाच्या धडाडीला, कोण चालवतोय सांगा देहरूपी या गाडीला, कोण चालवतोय सांगा देहरूपी या गाडीला. आपल्या या देहरूपी बंगल्यामध्ये 72,000 नाडी आहेत. मग या भगवंतानं चालवते. त्यामुळे तुम्हाला गुरुमार्ग, भक्तिमार्ग आणि देवमार्ग करायला पाहिजे. अनेक साधू संत आपल्या महाराष्ट्रात, कर्नाटकात, भारत राष्ट्रात घडून गेलेले. भारतभूमी संतांची, वीरांची, शूरवीरांची, समाज सुधारकांची आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय भगवंताला शरण जावा, सांगून गेले तुका समधी देवामोर चुका. त्यांनी काय सांगितलं बरं? कारण आपलं मोहमाया जर तुम्ही म्हणाल जरा माझं पोरग आहे, माझं 10 एकर बंगला, 10 एकर रान आहे, माझं बंगला आहे, माझं गाडी आहे, आज मारली की उद्या कोणाचं तटत नाही, दुसऱ्या दिवशी पोरं सगळं चालू होते. त्यामुळे तुम्ही बघा कोणाचं काय तटलंय का? सिकंदराला गेला, अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण छत्रपती शिवरायांचं नाव आजन्मार राहिलं. कारण का? त्यांनी हे गुरुमार्ग करा, देवाच्या मार्गावर त्यांनी तरुण राहिलं. त्यामुळं तुम्ही जीवन जगत असताना मिळवा, सगळं करा, पण भगवंताच्या भक्तीत तुम्ही रमून जा. कर्तव्य म्हणून भक्ती करा. सांगून गेले तुका समदे दे
देवा मोर झुका सांगून गेले तुका समदे देवा मोर झुका इथेच राहील गाडी बंगला इथेच राहील जमीन जुमला मेल्यावरती संग येतो मातीचा एक मडका मेल्यावरती संग येतो मातीचा एक मडका 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 सांगून गेले तुका समदे देवा समोर झुका सांगून गेले तुका समदे देवा समोर झुका जीवन आपले 4 दिवसाचे कोणी नाही आपल्या जीवाचे नीतिमत्तेनं वागा एकीनं राहावा रुबाब दावू नका नीतिमत्तेनं राहावा एकीनं वागा रुबाब दावू नका 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 सांगून गेले तुका समदे देवा समोर झुका सांगून गेले तुका समदे देवा मोर झुपा महाराष्ट्र राज्यात जांभळी माझव कासिलिंग बिरेश्वर गुरुच नाव वारू मकनात नांदतोय देव साप नाग रूपात वारू मकनात नांदतोय देव साप नाग रूपात 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 सांगून गेले तुका समदे देवा समोर झुका सांगून गेले तुका समदे देवा समोर झुका तर तुम्हाला सांगणार आहे माझं त्या भगवंताला येताना मोह माया गर्व अहंकार सगळं मागं सरा नीतिमत्ता एक ठेवा सर्व जाती धर्म एक आहे मानवता हा धर्म धरा आणि भगवंताला शरण जावा या वारवाच्या मकनात काशिलिंग बिरदेवाचं आद्यस्थान आहे गोशाळेला मान्यता आहे या मठाच्या अंतर्गत 30 उपक्रम सामाजिक केले जातात त्यामुळे तुम्ही मठात याला नुसतं भक्ती करायला असं नाही सामाजिक सेवेचा कुठला तर पुढाकार विडा उचलाला आहे त्यामुळे तुम्ही भगवंताची भक्ती करा प्रत्येक रविवारी आमुष्याला दरबार भरतोयच आज ज्यांचं अर्ज झाले नाही त्यांचा अर्ज पुढल्या रविवारी घेण्यात येईल ज्यांचं इथं अर्ज झाल्यात त्यांनी 5 वाऱ्या 10 वाऱ्या इथंच करायचे जांभळी महाराष्ट्र मठात तिकडे येऊ नका कारण तिथं गुरुवार पौर्णिमेला दरबार भरतोय भरपूर गर्दी आहे ती गर्दी कमी करण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे त्यामुळे इथं जरी दरबार भरला ह्याच्या डबल टिबल तिथं गर्दी आहे त्यामुळे तिकडे काय म्हणून इथं अर्ज झाला मग चरण दर्शन इथं मिळाले तिकडे मुखदर्शन चालू आहे सिद्ध सोनूदेव या इंस्टाग्राम फेसबुक चॅनलवर तुम्हाला सगळं व्हिडिओ ऑडिओ मिळून जातील त्यामुळे तुम्हाला करायचं मी कुठला देव नाही मी सामान्य माणूस आहे तुम्हाला गुरु मानले त्यामुळे तुम्ही मला देव केलाय सा त्यामुळे भगवंताला भजा पूजा भंडाऱ्यावर विश्वास ठेवा तुमची सगळी कामं होतील काही गोष्टी वेळ घेतील काही गोष्टी लवकर होतील जसं भाजणार आहे सा तसं माझा देव पावणार आहे जय काशिलिंग बिरदेव जय महालिंगराय